अंधश्रद्धेवर मी त्या गीतानंतर मी तुमच्या सर्वांच्या समक्ष ठेवणार आहे बघा। कि भिंजी को चाहने वाले कितने पैदा लाल हो गए, कि भिंजी को चाहने वाले कितने पैदा लाल हो गए। मनु के जमाने से सदियों से हमारे हाल हो गए। मनु के जमाने से हमारे सदियों से हाल हो गए। ये भिंजी को चाहने वाले कितने पैदा लाल हो गए। मनु के जमाने से सदियों से हमारे हाल हो गए। लाचारी में और गुलामी में जीना था हमारा पाटिल, लेकिन बाबा जी के हमारे बाबा साहब अम्बेडकर के करम से देखो सभी माला माल हो गए, सभी माला माल हो गए, सभी माला माल हो गए। बाबा अम्बेडकर की जैसे आज सभी माला माल हो गए। लेकिन मैं दावे के साथ कहना चाहती हूँ कि सभी पैसों से माला माल हो गए, लेकिन विचारों से कंगाल हो गए। नागपुर छोड़कर सिर्फ क्रांतिकारी काम सिर्फ नागपुर में दिखता है सर, नहीं तो आप कहीं पे भी जाओ नहीं दिखेगा। जयंती खत्म, अम्बेडकर विचार खत्म, सिर्फ वो जयंती तक के विचार उनके पैदा होते हैं, जिंदा रहते हैं। और इसलिए मैं कहना चाहती हूँ कि भिंडी के कर्म से देखो आज कितने पैदा लाल हो गए। मनु के जमाने से सदियों से हमारे हाल हो गए। अरे लाचारी में और
गए लेकिन विचारों से कंगाल हो गए। ये मैं साबित करना चाहती हूँ, कैसे देखिए। अरे गुलामी का टूट गया शिट्ट्या वाजवल्या पाहिजे। महाबोधी बुद्ध विहाराच्या ठिकाणी गेले 3 महिने झाले आज तिथं आंदोलन चालू आहे। उपाशी बसलेले आमचे भिक्खू संघ इथे या भारत देशातलेच नाही तर भारताच्या बाहेरून सुद्धा भिक्खू संघ आलेले आहेत आणि आमच्या नागपुरामधून किती लोकांनी स्वतःच्या कमाईचा 20वा हिस्सा तिथं दान केला। हात वरती करा। मोजके बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत, बोटावर मोजण्यासारखे एवढे हाल आहेत का आमचे? नहीं, पैशाने आम्ही मालामाल आहोत पण विचाराने आम्ही कंगाल आहोत। और इसलिए मैं कहना चाहती हूँ गुलामी का टूट गया भिखारी बने हैं माला, अरे गुलामी का टूट गया, अरे भिखारी बने हैं माला। मी भिकारी हो, तुम्ही आहे का? नाही ना? पक्का? मग आता सांगा बुद्धगयाला किती पैसे पाठवायचे आहेत? एक ट्रक भरून काय ट्रेन भरून? खरं खरं बोला, जे काय बोलायचं ते खरं बोलायचं। तुमच्या माय बापाची शपथ तुम्हाला आलं का लक्षात? ट्रक बोलाव का ट्रेन बोलाव सांगा आताच नागपूरकर। भिकारी नाही ना तुम्ही? मी भिकारी आहो। इथं किती मालामाल लोक आहेत ना, भिकारी कोण आहे? मी भिकारी आहे। पहिले भिकारी हात वर करायचे, मी भिकारी आहो। हाँ, इथं भिकारी खूप कमी आहे, मालामाल लोक जास्त आहेत। जल्दी ट्रक बुक करो भाई, नहीं तो ट्रेन बुक करो। अभी नागपुर में से भेजना है अपने बुद्ध गया। आणि भिकारी बने हैं मालामाल, लेकिन किसका कमा रहे आप बोलेंगे? सभी लोग हाथ ऊपर करके बोलेंगे, सभी लोग भिखारी बने हैं मालामाल। यह मेरे हे तर म्हणाले तुम्हाला तर सुरायला कुठं पैसे द्या तुम्ही लई तर असं खूप तकलीफ होते का बाबाचं नाव घ्याने? तुम्ही लोक असे घाबरता म्हणून मनुवादी वार करतात आपल्यावर, लक्षात घ्या। क्या किती गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, चोर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, कि गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, चोर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते। आज भी समाज व्यवस्था को चमचे चलते मनोज राजा, लेकिन स्वाभिमानी नहीं चलते, स्वाभिमानी नहीं चलते।
कशी मांग पाळते. आता मी नाही मागत ना बिचारे, मी काय लाडकी बहीण सरकारची नाही तुमची जाऊ. अरे भिकारी भले हे मला टाकीसाठी टाळ्या वाजवा. तिने टेन्शन आलं नाव घेता. ती म्हणते दुसरीला विचारू राहिली का काय का, तिने वाटतं दुसरीला विचारू राहिली का काय का. आमची खेकड्याची जात आहे साहेब, आमच्यातच आम्ही पाय ओढतो. आम्हाला दुसऱ्या दुश्मनाची गरजच नाही आहे. घर के घर में जान लेते सब लोग. अरे भिकारी बने हे माला, अरे भिकारी बने हे माला, ये बने रे माला. पण 5,000ची वर्गणी मागायला गेली ना की त्या भीमसैनिकाची बायको त्याची अक्कल काढते मागून. मुक्कटन घरात म्हणा म्हणते तुम्हाला काही अक्कल आहे का? 5,000 द्यायला चालली का? तुमच्या बापाचा माल आहे सांगा बरं. दिलं एखादीनं तर पहिले सांगा म्हणते कमी दिली की बॅनरवर फोटो आला पाहिजे. खरी गोष्ट आहे का नाही? आणि गलतीनं त्या ग्राफिक्स वाल्यानं फोटो नाही टाकला, इतका फुटते ना तो तुम्हाला काय सांगू की तो कार्यक्रमात येत नाही. मग तशासाठी काय म्हणायचं आहे बघा. हो क्या बात आहे. माझे मोठे बंधू अनिरुद्ध शेवाडे यांचे पुतणे संतोष शेवाडे, शेवाडे दादांसाठी जोरदार टाळ्या. आणि शेवाडे परिवाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जिवंत ठेवलेली आहे. हाँ भाई वो तो मालूम है ना, सबकी लाइन से नाम लूंगे ना. नाही थांबा, गाण्याच्या मधून माहीत नका घेऊ. आता तुम्ही असं कराल तर झालं कार्यक्रम बंद होईल. हां आणि मग काय म्हणायचं आहे, नागपूर के शांत आमचे राहुल गुरुजी जे सगळ्या कलावंतांचा सदैव काळजी घेतात, हितचिंतक आहेत आणि त्यांचं पूर्ण ग्रुप मी अगदी त्यांचे सगळ्यांचे नाव घेणार आहे याच्यानंतर. आणि काय म्हणते बघा, चालू नाही दाखवलं असतं. मोठं टेन्शन आहे. खरंच या साड्या गिड्या घातल्यानं लढाया करून का आम्ही करून का? कधी पदर खोशीन बाई, कधी 10 जणांनी मारून ही बाई, तुम्ही सांभाळायला 10 लोक लागत. बरोबर आहे साहेब? काय करता पण समाजासाठी करावं लागते. परवडते कुठं माणसाने. चलते हो शेरकी चलते हो शेर की जमून चलते हो शेर की
कुंभारे कंपनीचं प्रोडक्शन होत का? जोरदार टाळ्या कुंभारे परिवारासाठी. आणि आदरणीय आमची गणेश भाऊ तायडे साहेब तथागत ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, त्या माझे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आमच्या दादांकडून मला 500 रुपयाचे धम्मदानाने जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि मग त्यांचं म्हणणं काय आहे, चलते शेर की चाल, चलते शेर की चाल, जोरदार टाळा झाला पाहिजे. 200 रुपये मतदान आलं त्यांच्याकडून पण. आणि मग त्याचं काम काय आहे बघा, पहले वो जो हमारे प्रताप सिंह दादा बोदड़े थे, उन्होंने जब गाना निकाला तब 20 लाख आते थे. अभी हर साल लाखों करोड़ों आते हैं. और कैसे आते हैं तुम्ही मला सांगा. नीला नीला हाँ क्या बात है भाई, क्या बात है. ताली बजाओ इनके लिए. असं बिलकुल दादा काय विषय आहे ना. हाँ म्हणून प्रताप सिंह जी छोड़े झमेला देखो झमेला आते हर साल, आते हर साल, आते हर आज आवाज दबला, आयुष्यभर दबला म्हणून समजा. आज जर तुम्ही तब्येतीनं जर आवाज काढला तर सदैव तुमची तब्येत
आता उद्यापासून तुम्हाला डॉक्टरकडे लाईन लावा लागल. हो सगळ्यांनी तब्येतीने आवाज काढायचा आणि हात वरती काढून करायचा आहे. हात वरती. सगळ्यांनी हात वरती करा. हात वरती करा सगळ्यांनी. क्या बात आहे सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं तब्येतीने म्हणायचं आहे. कारण बाबासाहेबांनी तुम्हा मला काही चीज कमी ठेवलेली नाही आहे. ओके. भिकारी बने हे मला माल. एक हात घरी ठेवला का दोन्ही हातावर पाहिजे. भिकारी बने हे मला माल. हे मेरे राग येऊ द्या रे जरासा. हे मनुवादी आपल्याला जे प्रहार करताय ना ते आपल्या आवाजाला घाबरले पाहिजे. पहिले आम्ही किती होतो 500. किती होतं लढाई केली का नाही. 500 किती ठार केले 28,000. किती ठार केले आणि आता किती 25 करोड. घरात घसू मारू का नाही. आणि हे असे उगे मुगे बसा तर कशा कराल का तुम्ही. तुम दौड होऊन कडवी त्याला मध्ये तू पुढे होईल हे तुम्ही मागून चालला बायकोचा पत्र धरून भरा. लढाई होईल का. पहिले आमची किती होते 500. लढाई केली का नाही. आता आम्ही 25 करोड मला येता अडवा मला उठाने चिरून टाकतो कसा. हे मेरे इकडची तब्येत पुऱ्याची खराब आहे. हे इकडची गडबड आहे. गडबड दिसून राहिली रे मला काहीतरी. गडबड नाही ना. 1500 रुपये घेतलेले बसले का इथं. असं आहे ते त्याने सांगलं असेल की बाई बोलली की बोलायचं नाही तर काही गडबड असेल तर सांगा आता. हो नागपूर शहरात आपण घेतलंय कोणाला. मला मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही बाबासाहेबांची पोरगी आहे. काय ऐरेची नाही. समजलं का. सगळ्यांनी बोलायचं आहे. भिकारी बने हे मला माल. हे मेरे